नमस्कार. नमस्कार. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळ. लोकांच्या मनात स्वाभिमानाचा पराक्रमाचा हुंकार जागृत करणारे रयतेचे राजे, अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. मंडळी, कोणतेही महान कार्य एकट्याच्या जीवावर उभं राहू शकत नाही. त्यासाठी एका तत्वावर श्रद्धा असलेले मजबूत संघटन आवश्यक असते आणि शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हा त्याचा एक धडधडीत पुरावा. आज त्याबद्दल बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री, सेनापती, त्यात असे सुजाणा, अष्टप्रधानी, शिवमुख्य राणा. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक तेजस्वी हिरा. पण हिरा कसा रत्ना मोत्यांच्या खंडनात शोभून दिसतो, तसेच छत्रपती शोभायमान होतात हे त्यांच्या सामर्थ्य संपन्न मंत्रिमंडळामुळे. सन 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी छत्रपतींनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली, अष्टप्रधानांची नेमणूक केली आणि मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. प्रजेला छत्रपती बरोबर अष्टप्रधान मंडळ सुद्धा मिळाले. या मंत्र्यांची नेमणूक वंश परंपरागत न करता कर्तबगाडीवर करण्यात आली. राज्यकारभारातील निरनिराळी कामे या मंत्र्यांना सोपवली गेली. आता आपण या मंत्र्यांची नावे आणि त्यांची कामे समजून घेऊया. मंत्रिमंडळातील पहिले मंत्री पंतप्रधान मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. राज्यकारभारावर देखरेख ठेवणे, महाराजांच्या गैरहजेरीत राज्यकारभार सांभाळणे हे यांचे काम होते. त्यांचा पगार वार्षिक 15,000 होड होता. आता तुम्ही म्हणाल, होड म्हणजे काय? तर होड म्हणजे एक शिवकालीन चलन. हे सोन्यापासून बनवले होते. मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री पंत अमात्य रामचंद्र निळकंठ. मंत्रिमंडळातील हे महत्वाचे मंत्री होते. स्वराज्यातील सर्व महाल फरकण्यांचा एकूण जमा खर्च लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करणे हे त्यांचे काम होते. त्यांचा पगार वार्षिक 12,000 होड होता. मंत्रिमंडळातील तिसरे मंत्री पंत सचिव अण्णाजी पंत दत्तो. हे सुद्धा एक महत्वाचे मंत्री. सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्र व्यवहारावर, जमीन महसुलाच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे, स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळणे हे त्यांचे काम होते. प्रत्येक आज्ञापत्र लिहिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. त्यांचा पगार वार्षिक 10,000 होड होता. मंत्रिमंडळातील चौथे मंत्री दत्ताजी पंत त्र्यंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवणे, गुप्तहेरांकडून बातम्या मिळवणे व दरबाराची बातमीपत्रे तयार करणे, महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे ही कामे त्यांना करावी लागत. त्यांचा पगार 10,000 होड होता. मंत्रिमंडळातील पाचवे मंत्री सेनापती हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे 2 प्रमुख विभाग होते. या विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्यांचा पगार वार्षिक 10,000 होड होता. मंत्रिमंडळातील सहावे मंत्री पंत सुमंत रामचंद्र त्र्यंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे,
परराष्ट्रांसंबंधित नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे महत्त्वाचे काम त्यांना करावे लागत. त्यांचा पगार होता वार्षिक 10,000 होता. मंत्रिमंडळातील 7वे मंत्री न्यायाधीश निराजीपंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांचा पगार वार्षिक 10,000 मोल होता. मंत्रिमंडळातील 8वे मंत्री पंडितराव दानाध्यक्ष मोरेश्वर पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दान धर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे हे यांचे काम होते. त्यांचा पगार वार्षिक 10,000 मोल होता. असे हे अष्टप्रधान मंडळ. मंत्र्यांची नेमणूक करताना शिवाजी महाराजांनी अत्यंत बारकाईने विचार केला होता. त्यांना निर्णय घेण्यास सक्षम बनवले. त्या रचनेमुळे जरी एक अधिकारी सक्षम नसेल तर दुसऱ्याने जबाबदारी पेलायची या तत्वावर पुढची 100-150 वर्ष चालली व विशाल आणि सामर्थ्य संपन्न मराठी साम्राज्य अस्तित्वात आले. महाराजांचे असंख्य गुण आपल्या रोजच्या जीवनात नक्की उपयोगी पडतील. फक्त गरज आहे ते आत्मसात करण्याची आणि त्या वाटेवरून मार्गक्रमण करण्याची. तुर्तास इतकेच. श्रोतेहो, नतमस्तक मी तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. नतमस्तक मी तया चरणी ज्याने